गणपती मूर्ती कारखाना तुम्ही पाहू शकता बघा। एक तुम्हाला दाखवत आहे आणि मोठी मूर्ती पाहायला मिळणार आहे, ती पण 23 फूटची मूर्ती आहे ती। बघा कमीत कमी 5 फूटच्या आसपास मूर्ती आहे। इकडे आपल्याला पुढे चाललंय, पुढे पण अजून भरपूर मूर्ती आहे। मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, हिचं कलरिंग काम पूर्ण नाही झालं, मस्त एकदम छान आहे। फिनिशिंग पाहू शकता, फिनिशिंग एवढं छान आहे मूर्तीचं आणि मस्त आहे। स्टँडिंग मध्ये पण मूर्त्या पाहू शकता, इकडे पण भरपूर मूर्त्या आहेत 4-5 फूटच्या आसपास। लालबागचा राजा आहे, एकदम मस्त मूर्तींचं आता काम चालूच आहे की आपल्या इथं विटंबना नाही होती, काही मूर्त्या अशा वरतून फेकल्या जातात की काही नाही। आता ही मूर्ती पण पाहू शकता बघा, ही पण एक मोठी मूर्ती। नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहे ममाज मूर्ती गणपती कारखान्यामध्ये। तर तुम्ही पाहू शकताय, तर आता बरंच काही तर मूर्त्यांचे झालेले आहे काम पूर्ण कलरिंग। तर याच्यासाठी आपण नवीन ब्लॉक आणलेला आहे आणि बरंच काही लोकांना वाटत असेल की गणपती बाप्पा केव्हा आगमन करतात आपल्या मंडळामध्ये। तर याच्यासाठी हा ब्लॉग पूर्ण पहा आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता बघा, आणि ज्या मूर्त्या पण आत्ताच जस्ट आलेल्या आहे तुम्ही पाहू शकता, याचं पण अर्ध कलरिंग काम पूर्ण झालेलं आहे। हे बघा, ही एक मूर्ती पाहू शकता, हे पण खूप छान आहे। हे बघा पोच पहा तुम्ही, आणि जे फिनिशिंग पहा गणपती बाप्पाचं खूप सुंदर आहे। चेहरा पहा तुम्ही, ऍक्च्युली हा मूर्त्या सगळ्या झाकल्या गेल्या, त्याच्यामुळे त्याचं लुक कळून येत नाही। तर पण मी तुम्हाला दाखवतोय, कारण की आता कसं यांचं आपल्याला पिशव्या काढू नाही शकत, पाऊस चाललेला आहे, सर्व मूर्त्या बाहेर आहे। हे बघा, ही पण एक पाहू शकताय। हे बघा, ही एक पाहू शकताय। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला इथं एक मोठी मूर्ती पाहायला मिळणार आहे, ती पण 23 फूटची मूर्ती आहे। ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे, फक्त ब्लॉग पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। हे बघा, ही एक पाहू शकता, ही पण खूप छान आहे। कमीत कमी 5 फूटच्या आसपास मूर्ती आहे, पण हिचं जे फिनिशिंग आहे आणि जे लुक आहे एकदम खूप सुंदर आहे। बघा हे बघा, खूप छान मूर्ती खरोखर। आणि तिचे तुम्ही कधी पिशवी काढली असते ना, तर एकदम एक नंबर वाटली असते। बघा, ही एक तुम्हाला दाखवत आहे आणि खरोखर तुम्ही मूर्ती पाहिजे। हे बघा, चेहरा पाहणे नाही तुम्ही, खूप सुंदर मूर्ती एकदम। दादांनी आपल्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे। चला अजून पुढे जाऊया, पुढे दाखवतो तुम्हाला। हे बघा, ही एक मूर्ती पाहून घ्या। कमीत कमी आपल्याला ही ना 6-7 फूटच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते मूर्ती। हिचं पण अर्ध कलरिंग काम, म्हणजे बॉडी कलर झालेला आहे पूर्ण, ठीक आहे, बॉडी कलर झालेला आणि मूर्ती पण खूप छान आहे। पण त्यानंतर लालबागचा राजा, हे एक पाहू शकता तुम्ही। हे बघा, अजून इकडे आपल्याला पुढे चाललंय, पुढे पण अजून भरपूर मूर्ती आहे। तर आता इकडे पण मूर्ती आहे। हे बघा, ही एक छान मूर्ती आहे। हे बघा, ऍक्च्युली तुम्ही तिची पोज बघणार, एकदम मस्त आहे। हे बघा, चेहरा पहा, एकदम लुक राहता गणपती बाप्पाचा चेहरा आणि डोळ्यावरती राहतं, तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे बघा, मागे नरसिंह महाराज आपले। इथं पण अजून भरपूर मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकताय। म्हणजे ज्या आपल्याला मूर्त्या बुक करायच्या असेल तर तुम्ही इकडे पण येऊ शकताय। बघा, भरपूर काही मूर्ती आपल्याला पाहायला मिळून जातात। अजून अर्ध्या मूर्त्या झालेल्या आहे, पण तुम्ही येऊ शकताय, भरपूर मूर्त्या इकडे। ही पण एक मूर्ती पाहू शकताय, बघा खूप छान मूर्ती। हे बघा, मी ऍक्च्युली तुम्हाला चेहरे आणि जे कलर टोन का दाखवतोय, की त्याचं लुक कळायला पाहिजे तुम्हाला खरोखर। आता ही पण मूर्ती पाहू शकताय, माझी सगळ्यात फेवरेट मूर्ती ही पण महादेवाच्या अवतारची। तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, हिचं कलरिंग काम पूर्ण नाही झालं होतं, तर हिचं पण आता कलरिंग काम पूर्ण झालंय, तुम्ही पाहू शकता। बघा, आणि खूप छान मूर्ती आहे, फिनिशिंग खूप छान आहे आधी मूर्तींचं। ही पण एक त्याच्या बाजूला आहे, ही पण एक पाहू शकता, हिचं पण काम पूर्ण झालेलं आहे, सेम मूर्ती आहे। अजून पुढे जाऊया। आता ही पण एक मला ही पण एक छान वाटली, ही पण मस्त आहे। हे बघा, पुढे जाऊ, ही पण एक छान मूर्ती, ही मूर्ती पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त मूर्ती।
आणि ऍक्च्युली कसं सर्व झाकून ठेवले आहे त्याच्यामुळे थोडंफार समजून घ्या तुम्ही. आता अजून पुढे जाऊया. ही पण एक खूप छान मूर्ती, एकदम फेवरेट मूर्ती माझी ही पण. ऍक्च्युलीचा चेहऱ्याचा जो लुक आहे एकदम सुंदर एकदम. ऍक्च्युली तुम्हाला दाखवतोय बघा, तुम्हाला दिसत असेल का ते नाही सांगू शकत, पण एकदम छान आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. आता इकडे अजून हे बघा, ही एक मूर्ती पाहू शकता. ही पण एक छान आहे, नंदीवर बसलेली आहे आणि पोच पण खूप छान आहे. खरं खूप छान मूर्ती आहे, तुम्ही पण पाहू शकता. हिचं पण कलरिंग काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर अजून आपण पुढे चाललोय. हे बघा, लालबागचा राजा. हिचं थोडं काम आता म्हणजे चालू झालेलं आहे असं समजून घ्या. तर ही मूर्ती पाहू शकताय, मस्त एकदम छान आहे. पाहू शकता तुम्ही बघा, एकदम मस्त मूर्ती आणि गेटअप पण खूप छान आहे त्याचा. अयोध्या राम मंदिर, मस्त एकदम छान मूर्ती. तिचं पण काम अर्ध्याच्यावर, म्हणजे ऍक्च्युली खरं तर सांगू तर अर्ध्याच्यावर पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. काही थोडक्यात मूर्त्या असेल, पण मी माझ्या हिशोबाने तुम्हाला सिलेक्टर मूर्त्या दाखवतोय, माझ्या फेवरेट मूर्त्या दाखवतोय तुम्हाला. हे बघा, इकडे आलेलं आहे. इथं पण तुम्हाला एक दाखवतो, एकदम छान मूर्ती आहे. हे बघा, ही पण माझ्या सगळ्यात फेवरेट मूर्ती आहे. मस्त आहे, हिचं नंदीवर बसलेली ऍक्च्युली. आणि जो इथं चेहऱ्याचा लुक आहे ना, मला खूप आवडतो ऍक्च्युली. एकदम माझी एकदम क्लासिक मूर्ती, एकदम खरंच छान मूर्ती, खूप सुंदर आहे. ही एक आहे इकडे, ही एक पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त मूर्ती ही पण. ऍक्च्युली यांचं तुम्ही फिनिशिंग पाहू शकता का, फिनिशिंग एवढं छान आहे मूर्तीचा. आणि जो चेहरा आहे एकदम रिच वाटतो एकदम. हे बघा, खरं खरं एकदम खूप छान मूर्ती. चला मग अजून पुढे जाऊया, पुढे पाहूया. ही एक मूर्ती पाहू शकता, ही पण खूप छान आहे, गणपती बाप्पाची. ऍक्च्युली हिचा चेहरा तुम्ही पाहणार, तो पण एकदम मला खूप आवडतो एकदम. खरंच बघा, हे बघा चेहरा पाहून घ्या सगळ्यात पहिले तुम्ही. आणि लुक डिझाईन बघा तुम्ही, पूर्ण मूर्ती एकदम मस्त, एकदम क्लासिक आहे. आणि जे गणपती बाप्पा बसले, ती पोच पण एकदम खूप मस्त आहे, एकदम छान आहे एकदम. एक त्याच्यातली दुसरी आहे, म्हणजे दोन मूर्त्या आहे, तुम्ही पण पाहू शकता बघा. खूप छान मूर्ती आहे, मस्त एकदम. ती एक मागे तुम्हाला अयोध्याची दाखवली, ही एक पाहू शकता कृष्ण अवतार मध्ये. ही पण खूप छान आहे, कलर पण मस्त केलेला आहे. पण मला जी जी मागे जी आपण मूर्ती बघितली ना, तिचा कलरिंग मला खूप छान आवडला, एकदम मस्त कलरिंग केलेला आहे तिला. आणि खरं तुम्ही इकडे येणार ना, तुम्ही पाहणार ना ती मूर्ती, खरं तुम्हाला नक्की आवडणार. आणि जी बुक नसेल तर नक्की बुक करा तुम्ही मूर्ती ती. खरं खूप छान मूर्ती आणि काहीतरी वेगळे आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेस. ठीक आहे, हे एक पाहू शकताय. ऍक्च्युली यांचं म्हणजे जे बॉडी कलर आहे ते झालेलं आहे. याच्यावर आपल्याला इथं धोती येणार आहे, त्याच्यामुळे याचा कलरिंग केला नाही धोतीचा. बाकी सर्व मूर्त्यांचं कलरिंग तर झालेलंच आहे. ही एक पाहू शकता, ही पण एक खूप छान मूर्ती आहे, महादेवच्या अवतार मध्ये. हे बघा, मला ही पण मूर्ती खूप छान आवडली, मस्त खूप छान मूर्ती खरं. तुम्ही त्या बरंच काही मूर्त्या पाहिल्या असेल, ही एक छान आहे, ही एक पाहू शकता. ऍक्च्युली गणपती बाप्पा कोणत्या पण पोज मध्ये होते ते छानच दिसणार आहे. हे बघा, चेहरा बघा तुम्ही, मेन चेहरा, डोळे, याच्यावर सगळा खेळ राहतो गणपती बाप्पांचा. खरोखर ही मूर्ती पण खूप छान आहे. हे बघा, इकडे पण मूर्त्या पाहू शकता, इकडे पण भरपूर मूर्त्या आहेत, 4-5 फूटच्या आसपास. जर तुम्हाला बुक करायचं असेल तुम्ही पाहू शकता, इकडे भरपूर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळून आता. हे बघा, हे बघा, आहे भरपूर मूर्त्या इकडे पण. लालबागची पाहिजे तर लालबागची मूर्ती, लालबागची पण आहे, 4-5 फूटच्या आसपास पाहायला मिळते आपल्याला. 4 फूटच्या आसपास आहे मूर्ती. हे बघा, भरपूर काही मूर्त्या आहे. हे बघा, पाहू शकता.
हे बघा, हे पण एक छान मूर्ती, मस्त एकदम. हे बघा, असं काहीतरी वेगळं घेतलं ना एकदम खूप छान वाटतं एकदम. हे एक आहे, याची पण पोच खूप छान आहे. हे बघा, खूप छान मूर्ती आहे, पण भरपूर काही आहे, तुम्ही पाहू शकताय. हे बघा, दगडू शेठ, त्यानंतर ही मूर्ती पाहू शकताय. हे बघा, भरपूर आहे मूर्त्या. हे बघा, हे पाहू शकता इकडे. हे बघा, ही एक पाहूया, ही पण एक छान आहे, मस्त आहे. आणि अक्षरशः लुक पण खूप छान आहे देवाचं. हे बघा, चेहरा पहा, डोळे, बॉडी कलर झालेला आहे, खूप छान मूर्ती ही पण. त्याच्यानंतर मागची पण पाहू शकताय, सेमच आहे. 6 फूटच्या 5 फूट स्क्वेअरच्या आसपास आहे. 5 फूटच्या आसपास आहे ही मूर्ती. इकडे पण तुम्हाला दाखवल्या आहे आपण मूर्त्या, भरपूर मूर्त्या आहे. लवकर या, फक्त बुकिंग करून घ्या. आता बघा, इकडे पण समोर मूर्त्या ठेवल्या गेलेल्या आहे, आपण मूर्त्या पाहूया आपण. इकडे पण आता मूर्त्या आहे, यांचा पण आता अर्धा बॉडी कलर झालेला आहे. बघा, याच्यावर ऍक्च्युली खरं ना प्लास्टिक टाकलं गेलं ना, त्याच्यामुळे यांचा लुक कळून येत नाही आपल्याला. पण ज्या मूर्त्या असं दिसासारख्या मी तुम्हाला त्या दाखवतोय, तुम्हाला पण कळणार म्हणजे तसं. हे बघा, हे एक आहे आपल्याला. आणि बुकिंग पण नाही झालेलं आहे, का मंडळाच्या मूर्त्या त्या पण आपण सांगू नाही शकत, पण हाय मूर्त्या इकडे. हे बघा, इकडे मूर्त्या, हे बघा, या मूर्त्या पाहू शकता तुम्ही. यांना पण बॉडी कलर झालेला आहे यांच्या. हे बघा, पाहू शकता बघा. त्यानंतर तुम्ही मूर्ती पाहू शकताय. हे बघा, फक्त बॉडी कलर झालेले आहे. बरंच काय मूर्ती आहे इकडे पण. ही एक मूर्ती छान आहे, मस्त आहे, ही पण खूप छान आहे बघा, मस्त एकदम छान मूर्ती पण. हे बघा, इकडे पण आता मूर्ती आलेल्या आहे, आपण कलरिंगला आलेलं आहे, कलरिंग साठी आलेलं आहे, पाहू शकता बघा. हे बघा, ही एक मूर्ती दाखवतो तुम्हाला, ही पण खूप छान वाटते. हे बघा, ऍक्च्युली यांना आता सर्व होऊन जाणार यांचं. आणि खरोखर खूप छान मूर्ती आहे मित्रांनो. आणि आपल्या इथं एक मोठी, सगळ्यात मोठी गोष्ट एकच आहे की आपल्या इथं विटंबना नाही होती, काही मूर्त्या असं वरतून फेकल्या जातात की काही नाही. खरोखर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खरोखर ही मूर्त्या इकडे आणून ठेवल्या जातात. आपल्याकडे सर्वात मोठी, नाशिकची सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो. पण एक मूर्ती पाहू शकता, ही पण एक छान आहे, एकदम मस्त आहे, स्टँडिंग मध्ये, खूप मस्त. आणि चेहरा फिनिशिंग खूप छान आहे गणपती बाप्पाचं. हिचा ऍक्च्युली कलरिंग बाकी आहे, कलरिंग झाल्यावर पूर्ण एकदम मस्त वाटेल ही पण मूर्ती. तर ज्याला पण बुक करायचं असेल तर नक्की या, खूप छान मूर्ती आहे. आणि इकडची सर्वात मोठी मूर्ती 24 फूटची ममाज गणपती मूर्ती कारखान्यामधली. बघा, मूर्ती पहा, 24 फूटची मूर्ती. आणि सहा हात आहे तिला, खरोखर एकदम एक नंबर मूर्ती आहे मित्रांनो. ती पण अशी ठेवल्या गेलेली आहे, नाही तर मी तुम्हाला तिचा चेहरा पण दाखवला असता. हे बघा, मूर्ती पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त मूर्ती. का इकडे एक मिनिट, येतं ही मूर्ती कुठे चालली आपल्या, कोणते? पिंपळगाव. आमचं गाव पिंपळगाव. पिंपळगावला चालली आहे मूर्ती, एकदम खूप छान मूर्ती आहे इथं, पाहू शकता तुम्ही. 24 फूटची मूर्ती आहे मित्रांनो. हे बघा, मध्ये जाऊया आपण, मध्ये पण पाहूया. हे बघा, अक्षरशः मला ना
असं वरती मान करायला पडते कॅमेरा, असं वाटतं की काय सांगू तुम्हाला, काय बोलू नाही शकणार. आता आपण अजून पुढे चाललोय बघा. मूर्त्या इथं येऊ राहिल्या, आता मंडळाच्या मूर्त्या येऊ राहिल्या बघा. इकडे पण काम चालू आहे. बघा मूर्त्यांचं काम चालू आहे. मामू इकडे चालू आहे. बघा लालबागचा राजा आहे. एकदम मस्त मूर्तींचं आता काम चालू आहे. आलेली मूर्ती कलरिंग साठी आलेली. आणि सर्वात मेन मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आपल्या इथं मूर्त्या विसर्जन केल्याने जात नाही आणि विटंबना होत नाही, तर याच्याबद्दल नक्की कमेंट करा तुम्ही नाशिकच्या बद्दल. तर तुम्हाला काय वाटतंय, तर मला खरोखर याच्या कमेंट यायलाच पाहिजे तुमच्या. हा बघा मूर्ती पाहतो एक नंबर मूर्ती मित्रांनो. हा बघा पाहू शकता तुम्ही. आणि ही पण कलरिंग साठी आलेली इकडे. हे इकडे मामू उभे बघा. एक नंबर मूर्ती. अजून पुढे जाऊया. पुढे पण भरपूर मूर्त्या आहे. ही मूर्ती पण पाहू शकता बघा. ही पण एक मोठी मूर्ती. हे आपण सर्व इथं कलरिंगलाच आलेले, म्हणजे ज्याला मूर्ती पाहिजे असेल तुम्ही येऊ शकताय. बघा ऍक्च्युली याच्यावर प्लास्टिक टाकलेला ना, तर कळून येत नाही याचे चेहरे, पण आहे इकडे मोठे मूर्त्या. ज्याला मोठी मूर्ती लागली येऊ शकताय. हे पण एक पाहू शकताय. आणि इकडे बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की अपडेट टाका मामाज मूर्ती गणपतीचा. तर याच्यासाठी इकडे आलेलो आहे मी पण. हा बघा ही एक मूर्ती पाहू शकता बघा. ही कमी आहे आपल्याला 15 फूटच्या आसपास आहे मूर्ती. पाहू शकता तुम्ही. खूप छान आहे. पण तिकडे जायला पण रस्ता नाही, तिकडे पण गेलो असता तुम्हाला दाखवले असते. आणि यांच्यावर प्लास्टिक टाकले आहे, त्याच्यामुळे काय कळून येत नाही. आणि यांचे बॉडी कलर झालेले आहे बघा. बॉडी कलर पण झालेले आहे. आणि एकदम मूर्ती पण खूप छान आहे मित्रांनो. तर हा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.